आपण एक प्रार्थना करूया. हे परमेश्वर दयाळू बाबा सुंदर तुमच्या आभार महान परमेश्वर आशीर्वादित परमेश्वर तुमच्या वचनात चालणारे प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना येशूच्या द्वारे करतो. आमेन. हालेलुया. आपण वचनाला सुरुवात करूया. सूत्र सेट मध्ये जाऊया. 5 अध्याय 5 ते 6 वचन घेऊया. सूत्र सेट 5 अध्याय वचन 5. तुझ्या दृष्टीपुढे बडाई मारणारे टिकणार नाही. देवाच्या समोर कधी पण बडाई माहितीये, लढाई नाही. बडाई माहितीये नाही? माहिती का? विचारायला काय. बरेचसे लोक मोठ्या गोष्टी करतात ना, मग अधिक मोठ्या गोष्टी करतात. देवाच्या समोर कोणत्याच व्यक्तीने मोठ्या गोष्टीकडे लक्ष लावायचं नाही. छोटे ते 23:12 मध्ये नम्रता धारण कर. देवाजवळ नम्रता लागते. नम्रता असल्यानंतर माणसाला जीवनात समाधान आणि शांती मिळते. सर्व कुकर्म करणाऱ्यांचा तुला काय. कुकर मध्ये भाजी जेव्हा काही टाकतात, शिटी मारल्यानंतर समजते की दुसऱ्या का तिसऱ्या शिटी मध्ये भाजी शिजली. तसा कुकर्म करणारा देवाच्या पुढे कोणताही टिकत नाही, तो पण शिजून जातो. तर कुकर्म नाही. देवा पुढे कोणत्याही गोष्टी आपण पुढे जाऊ शकतो. देवाच्या सांगण्यात, देवाच्या शिक्षणात, देवाच्या नियमात, देवाच्या मार्गात जेव्हा आपली वेळ किंवा आपला वेळेचा उपयोग आपण प्रामाणिकपणे करतो, वचनाद्वारे, शिक्षणाप्रमाणे किंवा त्याच्या नियमाप्रमाणे, तेव्हा मनुष्य एक ताकदवान बनतो. आत्म्याने, शरीराने, मजबूतीने उत्साहित नाही. असत्य भाषण करणाऱ्यांचा नाश करतो. खुनी आणि कपटी मनुष्याचा परमेश्वराला. आपल्या हर एक व्यक्तीचं जीवन बघा, प्रत्येकी व्यक्तीचं जीवन जे आहे त्या चुकीकडे आहे, तर त्याला वाईट वाटतं, त्याला त्रास देतो. पण जेव्हा मी पश्चाताप करतो, मनाची तयारी करतो, परिपूर्ण जीवन बनवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा देवाची कृपा आपल्या जीवनामध्ये वाढायला सुरुवात करते. हालेलुया. पाप आहे, नेहमी लोक सांगतात पाप आहे, काढून टाक. संगत आहे, कोणत्या व्यक्तीशी संगत धरायची, कोणत्या व्यक्तीची संगत न धरायची ते पण शिकायचं. हालेलुया. संगतीचा अनुभव कधी कधी चुकीमध्ये असते आणि चुकीच्या संगतीने मनुष्य चुकीच्या रस्त्यामध्ये पडतो. एखादा व्यक्ती चांगला आपल्याला सल्ला देतो किंवा चांगलं शिकवतो, पण दुसरा येऊन तो आपल्याला चुकीचा सल्ला देतो आणि त्याकडे आपलं लक्ष तिकडे असते आणि त्यामुळे आम्ही चुकीचे प्राणीमध्ये पडतो. चांगल्याला पण आम्ही चुकाचा मध्ये रस्ता दाखवत असतो. त्याच्यामध्ये 9वं वचन 5 अध्याय 9. त्याच्या तोंडाचा भरवसा नाही. काय? त्याच्या तोंडाचा भरवसाच नाही. कधी कधी आपण सांगतो ना, या माणसावर माझा भरवसाच नाही. बरोबर? काय म्हणते? तोंडाचा भरवसा नाही. आता भरवसा आहे कुठे? प्रभू येशू जवळ. एकच भरवशी व्यक्ती आहे की त्याच्यावर जो विश्वास ठेवतो तेव्हा तो परिपूर्ण होतो आणि तो मजबूती बनतो. त्यांची अंतर्या काय सांगते? त्याच्या अंतःकरणात ती खाची प्रमाणे पडलेला आहे. हालेलुया. त्याचा घसा केवळ उघडे फडके आहे. काय? थडगी माहितीये? थंडी का थडगी? समुद्र. हालेलुया. हालेलुया. परिस्थितीला आपण समजून घ्यायचं की लोक तुम्हाला माहिती खोटं बोलणारे,
चोरी करणारी, मोठ्या गोष्टी करणारी, लबाडी करणारी, हे विशेष असतात लोकांकडे. त्याच्याकडे 5 मिनिटं बसायचं. सूत्रसिद्धी एखादे 2 वचनमध्ये बसायचं. ते आपल्या जिभेने गोड गोड बोलतात. काय आता एसके 9:22 सण येईल, गोड गोड बोलणे माहितीये ना. आता गोड खाण्याचे सगळं आहे ना. आता सण येणार आहे की नाही? येणार ना. मग नाही बोलतात ते. एसके 9:22 मध्ये दिलेलं आहे, गोड गोड बोलणारे नाही, गोड गोड खाणारे, एकमेकांना गरिबांना गरजवंत लोकांना भेटी द्या. हा सण येतो, जरा बघा. या दिवशी येऊद्यास आपल्या शत्रूपासून विसावा प्राप्त झाला. बघा, शेत शत्रू होते, भांडण करू होते, मारमारी करणारे होते, नफरत करणारे होते, या व्यक्तीपासून आमचा जीव वाचलेला आहे. तेव्हा हा सण करतात. जरा बोलूया. या महिन्यात दुःख जाऊन आनंद झाला आणि शोक जाऊन चांगला दिवस प्राप्त झाला. म्हणून तो पाळावा. हे दिवस आनंद उत्सव करण्यास एकमेकास भेटीचे ताट पाठवण्यास व गोरगरिबास दानधर्म करण्यास घालवावे. समजलं? हे दिवस सांगितले. गरीब आणि गरजवंतांसाठी एकमेकांना भेटी द्या तुम्ही. बरोबर? गोरगरिबांना दान करण्यासाठी असं हे म्हणतात. तर सूत्रसिद्धी कधी 2 वचन घे. जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकी बसत नाही. त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो तो धन्य. आता आपलं जीवन जे आहे ना, निंदक लोक आहे तिकडे नाही, पण हल्ली लोक त्याच्यात जास्त आहे. त्याच हे चुका जास्त आहे. तेव्हाने आपल्याला दोष काढायचं बंद. ते साठी दुसऱ्याला तिसरं दुसऱ्याला दोष देणार. तो काय आपण पापापासून दूर राहायचं. तेव्हा आपलं जीवन जे आहे ना, कुठेतरी समाधानी म्हणून दिसलेलं असतं. आम्हाला काय करायचंय, काय शिकायचं आहे ते पहिलं शिक्षण घ्या. निंदामध्ये बसणं स्वतःचं भविष्य कमजोर, देवाच्या वचनाविषयी मनन चिंतन करणं स्वतःचं भविष्य आशीर्वादित बनणं. आपल्या सर्वांना ह्या गोष्टीचा अनुभव दिसला पाहिजे. त्याच्यात 4थं वचन 1 अध्याय वचन 4. दुर्जन तसे नाही, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहे. काय? वाऱ्याने म्हणजे उडणाऱ्या भुसासारखे. तर भुसा कसा उडून जातो ना वाऱ्याला, तशी दुर्जनाची चित्ते घे. मग आपण दुर्जनासारखं वागायचं आहे का देवाच्या वचनाप्रमाणे वागायचं आहे? हालेलुया. मग आपण उडून जाणार नाही, आपण मजबूत दिसणार. बरोबर? हालेलुया. प्रत्येकी व्यक्तीचं जीवन महत्व जे आहे ते वचनानुसार पाहिजे. तर वचन तुम्हाला त्याच्यात शिकवणार. 2 अध्याय 1. राष्ट्रातली दंगल का मांडली आहे? राष्ट्राने दंगल का मांडली? काय? राष्ट्राने दंगल का मांडली आहे?
लोक व्यर्थ योजना काय सांगते? लोक व्यर्थ योजना काय का करीत? आपल्या प्रत्येकाला वचनाच्या शिक्षणाचा आणि नियमाचा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे, तेव्हा त्याच्यातून अनुभव आपल्याला समजेल. 12वं वचन सूत्रसंहिता 2:12 पुत्राने रागावू नये. काय सांगते? कधी कधी आपल्या पुत्र रागावतात आणि गिऱ्याकडून पळतात ना. राग आले तर काय करतात? पळत जातात इकडे तिकडे. म्हणून त्याने काय सांगितले? पुत्राने रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये म्हणून त्याचे चुंबन घ्या. कधी कधी आपण एक वेगवेगळ्या विचाराचे लोक असतात. हालेलुया. देवाने आपल्याला चांगलं दिले ना तर नाश होणाऱ्यासारखं नाहीये, तर चांगलं आहे तर चांगलं वागावं ना, चांगल्या परिस्थितीमध्ये प्रवास करावा. हालेलुया. देव सर्वांना चांगलंच बोलतो, बरोबर. सूत्रसंहिता 160 मध्ये दिले, तुझी येणे जाणे पण सुरक्षित आहे. म्हणजे त्याचा विचार करा की तो सुरक्षित कसा माणसाला, येणं पण जाणं पण आपल्याला सांभाळून ठेवतो. म्हणजे देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे हमेशा असतो, पण आपण कधी आशीर्वादामध्ये राहतो. त्याचा क्रोध त्वरित पेटणार, त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत. हालेलुया. देवाला शरण जाणारे लोक धन्य म्हणतात. आम्ही आमचं जीवन प्रभूसाठी, वचनासाठी आणि शिक्षणासाठी पूर्णपणे तयारी केली. 3:1 सूत्रसंहिता 3:1 हे परमेश्वरा माझे शत्रू कितीतरी झाले. आणि लोक बघा, हर एक व्यक्ती बघतो तर सांगतो की तो माझं बोलत नाही, तो माझा शत्रू आहे, तो माझा शत्रू. हालेलुया. तसं तो पण सांगतो माझे शत्रू कितीतरी झालेले. माणूस आहे त्याच्या पाठीमागे शत्रू आहे. आता माझ्या पाठीमागे शत्रू आहे, काय करू? म्हणजे मी मारू? लोक शत्रू आहेत. अरे शत्रू आहे तर असू दे, तू तुझ्या जागेवर सेफ हो ना. हालेलुया. शत्रूचं काम आहे त्याने करावं, आपलं काम चांगलं आहे पण करावं. म्हणून त्याचे माझे शत्रू कितीतरी आहेत, माझ्यावर उठलेले पुष्कळ आहेत. आता आपण जीवनामध्ये एक अनुभव घेऊ शकता की आपल्या पाठीमागे उठणारे पुष्कळ आहेत. मग ते उठलेल्या लोकांना औषध काय आहे ना? हालेलुया. आपण शिकायचं. म्हणून त्याच्या 6-8 वचन सूत्रसंहिता 6:8 ओ दुष्कर्मांनो तुम्ही सर्व माझ्या पुढून निघून जा, कारण परमेश्वराने माझी रडणी ऐकली. हालेलुया. आपल्या मनाचे आचार विचार सगळं परमेश्वर तो आपलं रडणे पण जाणतो. हालेलुया. जेव्हा आपण पश्चाताप करतो, कधी कधी पाप कबूल करतो, रडून देव आपल्या सगळ्या गोष्टी ऐकतो. आपले अश्रू पण मोजलेले, आपले जीवन सुद्धा मोजलेलं आहे. देवा मध्ये जीवनामध्ये जो जगतो ना त्याला समजते देव माझी किती प्रेम करते आणि माझी किती काळजी घेते. हालेलुया. पण आपण लक्ष देत नाही. 9:6 सूत्रसंहिता 9:6 वैराचा समूळ नाश झाला आहे. आता बघा, जे वैरी आहे त्याचा समूळ नाश झाले. तुमचे वैरी किती जरी असू दे तुम्ही काय करू नका. हालेलुया. त्याला देव बोल, देवाचं काम आहे. सूत्रसंहिता 94:23 मध्ये देव बघे, देवाशी आपलं नातं क्लिअर ठेवायचं. हालेलुया. बघा, वैरी कशाला असतात? ज्याच्यामध्ये अशुद्ध आत्मे असतात ना ते वैरी असतात. मार्क 5 ते जर वाचलं असेल ना ते तुम्हाला कळेल. तुमच्यामध्ये अशुद्ध आत्मे आले ना त्या समजा राग येईल, नफरत होईल, द्वेष येईल. कोणाचं विनाकारण तुम्ही नफरत करणार, द्वेष करणार,
कारण ते बायबल तसं शिकवते. आपल्या प्रत्येकाला शिकायचं. सकाळी 10 वाजता वडापाव खाऊन आणायचा. जरा हात वरती, वडापाव खायचा. ओके, हल्दी आता हर चीज म्हणजे देवाने तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मोजलेलं आहे. सगळ्या गोष्टी देवाला कळतात. तो देव तुम्हाला सांगणार. हालेलुया. आपल्या प्रत्येकाचं उत्तर जे आहे ना ते देवाच्या जवळ आहे, परंतु आपल्याला देव जोडीला आहे त्याची ओळख नसते. मग आम्ही शत्रू बनतो, नफरत होतो, द्वेष असते, हेवा असते. हालेलुया. प्रत्येकी व्यक्तीचं महत्व जीवन आहे ना ते पहिलं समजून घ्यायचं की देव आपल्याला काय देतो. हालेलुया. मग देवाचे मार्ग आम्हाला कसे सापडतात आणि देवाच्या मार्गावर आम्ही कसे मजबूत बनतात. हालेलुया. पहिलं शिक्षण घेणं गरजेचं आहे आणि जसं शिक्षण घेईल तसं देवाची उपस्थिती आपल्या जोडीला. त्यांचा कायमचा नायनाट झालेला आहे. आज आपलं जीवन देवाला जोडा आणि देवाच्या वचनानुसार आपल्या जीवनाला जोडा. हालेलुया. ते नाश होतात, देवापासून दूर नाही. 17:23 पासून दिलेले जे दूर होतात मी तुम्हाला सांगतो ते नष्टामध्ये जातात. देवाच्या जोडीला राहतात तेव्हा मजबूती बनतात आणि देवाच्या इच्छेनुसार आपलं जीवन एक समाधानिक आहे, एक आशीर्वादित आहे, एक अभिषेक आहे. जी शहरे तू उजाडलेली, जी काय सांगते, जी शहरे तुम्ही उजाडलेली आहेत त्यांची आठवण नाहीशी झाली आहे. आता आपल्या प्रत्येकाला देवाने दिलेल्या गोष्टी, आता कितीतरी शहर उजड झाली, बरोबर. आपल्याला शिकायचं आहे, आपण जागेवर सेफ आहे ना, मग देवाशी आपल्याला एक व्हायचं आहे. हालेलुया. 17 वचन. देवाला विसरणारी सर्व राष्ट्रे म्हणजे दुर्जन अधोलोकात परत जातील. मी कुठे जाणार? प्रार्थना सोडणाऱ्या माणसाला काय उदाहरण दिले? हालेलुया. देवाला विसरणारी सर्व राष्ट्रे म्हणजे दुर्जन अधोलोकात परत जातील. विसरायचं आहे, विसरलं झालंय. हालेलुया. देवाला विसरणारे राष्ट्र कुठे जाणार? कुठे? काय बोलत नाही? अधोलोक कुठे आला? स्वर्ग कुठे आला? माहिती नाही. कुठे आहे? योग 26:5 वचन घे. योग 26:5. मृतांची प्रेते जलनिधीच्या व जलचराच्या खाली कुठे अधोलोक आहे? समुद्राच्या खाली. एचेकेल 28 अध्याय भर समुद्रामध्ये आहे. सांगतात काय? भर समुद्रामध्ये 28 अध्याय मध्ये. हालेलुया. जरा वाचून बघ. 28 अध्याय वर्ष 1. परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की वचन 2 मानवपुत्रा सूर्याच्या अधिपतीस सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, तुझे हृदय उन्मत्त होऊन तू म्हणतोस, मी देवाने भर समुद्रात मी देवाच्या आसनावर बसलो आहे. हालेलुया. कोण आहे? अधोलोकाचा रस्ता घेणार सैतान. हालेलुया. समुद्राच्या खाली अधोलोक आहे. हालेलुया. आता आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. भरपूर वचनात अनुभव आहे, परंतु माणसात अनुभव नाही. बायबल ते शिकवते. बायबल मधल्या गोष्टी आहेत. अधोलोकामध्ये स्वर्ग कुठे आहे? भर समुद्राच्या. हालेलुया. आणि तिथे तो
शैतान आहे. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला शिकायचं आहे आणि प्रत्येक व्यक्ती शिकतो तेव्हा त्याला पण तू देव नव्हेस, तू देव नाहीस, मानव आहेस, तू मानव आहेस. आपले चित्त देवासारखे असे ते आपली चित्त देवासारखे आहे असा तू आवडतोस. हालेलुया. शैतान हालेलुया. देवासारखा तो म्हणतो. जसं देवाने कार्य केलं ना तसं सैतान आहे. मग ते 4 अध्याय पहिले स्टार्टिंगला वाचलं तर तुम्हाला समजेल त्यांनी तसं केलेलं आहे. 1 ते 11 1 ते 13 पर्यंत वचन आहे दोघांमध्ये. तर अनुभव घ्यायचे आपल्याला काय आहे. हालेलुया. तो परीक्षक आहे, चमत्कार करतो. शैतान पण चमत्कार करतो. मग काय सांगणार तुम्ही. हालेलुया. म्हणून योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 4 अध्याय आत्मा ओळखा. आत्मा. जर आम्हाला आत्म्याची ओळख नसेल तर आमचं जीवन आम्हाला दिसणार. पहिल्या पत्रात 12 अध्याय आपल्याला जर वाचलं तर त्याच्यात अनुभव आहे आत्म्याचं दान कसे असतं एकेकाला दिलेले होते. आपल्या प्रत्येकानं शिकायचं आणि शिकल्यावर देवाची ओळख बनवायची. माणसं दानाकडे वळत नाही, या वस्तूकडे. जर तुम्ही वस्तूकडे आहेत ना तर तुम्ही शैतानाकडे. धन संपत्ती वस्तू यावर जास्त लक्ष नाही द्यायचं, परमेश्वर लक्ष द्यायचं. परमेश्वर सगळं तुमच्या इच्छा पुऱ्या करणार आहे. पण तुम्हाला प्रभूच्या वचनात राहायचंय, वचनाने तयारी व्हायचंय का. पवित्र आत्मा तुम्हाला मिळवायचा आहे का. पवित्र आत्म्याचं दान मिळवायचंय का. दानाचा आत्मा आहे. आम्ही दानासाठी आले नाही म्हणून आम्हाला दान सापडत. या बाजूला डोक्याचे इथून तिथून कळा मारतात. आपल्या हरेक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक शिकायचं आहे. देवाजवळ सर्व प्रकारचे रोग बरे होतात पण ते पाहिजे. दोन्ही खांदे दुखतात. आपण या गोष्टीकडे वळायचं की जर तुम्ही प्रभू मध्ये आहे तर प्रभू तुम्हाला आशीर्वाद. कुणाचे पायाचे गुडघे दुखतात, गुडघे. आता जर तुम्ही प्रभू मध्ये आहे तर प्रभू तुम्हाला आरोग्य. वचनच तुमचं जीवन आहे. पहिली पाप खाली करा, सगळ्यांना क्षमा करा, सगळ्यावर विनंती करा. चुकलं असेल तर क्षमा मागा. रोग करत 12:21 बऱ्याने जिंका. आम्ही वाईट गोष्टीत पडतो तेव्हा आम्हाला मुश्किलात पडतो. 12:6 वचन. परमेश्वराची वचने शुद्ध वचने आहे. शुद्ध वचन काय. परमेश्वराचं वचन कसं आहे. अभिषेक अभिषेक आशीर्वादित वचनच तसं आहे. वचनामध्ये वाढा, वचन तुमच्यात वाढेल ना. तुम्हाला वचनाद्वारे जीवन वाढेल. परमेश्वर आहे. देवाबरोबर कधी राहिल्याच का मला सांगा. सगळ्यांबरोबर आहेत. मित्र आहे, मैत्रिणी आहे, पाप आहे, वासना सगळं आहे. आणि देव किंवा देवाच्या लोकांबरोबर माणूस चालत नाही. कारण कधी देवासारखं बनायलाच विचार करतो. मूर्तीसारखं बनण्यासाठी सगळे त्याचं प्रतिरूप बना. परमेश्वराचं सामर्थ्य किती शांती आहे माहिती. या अंतःकरणाला ना कोणीच पकडू शकत नाही. या शरीराला पकडेल पण हे जे अंतःकरण आहे ना याला नाही कोण पकडेल. एवढं त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत या जगाच्या गोष्टीमध्ये हे काय आहे कामाला येणार. हे सगळं झिरो आहे. मी नेहमी लोकांना सांगतो हे तुमचं आहे, माझं काही नाही, कारण माझं तिकडे आहे. हालेलुया. तुमचा पत्ता कुठे कुठे राहतात. हा तर उजगावला. हा मी कुठे राहतो नाही, मी स्वर्गात राहतो. माझा पत्ता तिकडचा बरोबर. मी राहायला तिकडे आहे कारण माझा आत्मा तिकडे जाणार. योहान 14:2 योहान 10:17-18 स्वाद देणं घेणं त्याने दिलाय. शरीर त्याने बनवलेलं आहे बरोबर. कोण उजगावच्या अख्ख्या गावामध्ये एका दिवस राहतात का. तुमचं घर असेल ना त्या घरामध्ये राहतात. घराच्या बाहेर जास्त दिवस राहतात. काम धंद्यासाठी नाही राहत. आपला आत्म्याचा पत्ता योहान 14:2 तिकडचा. शरीराचा पत्ता देवाच्या मंदिरात. आता आपल्यामध्ये देवाचं मंदिर आहे. देव आत्मा आहे. कारण तिकडे पहिल्या पत्रामध्ये 3 माझं घर कुठे आहे. हे माझं घर कुठे आहे. देवाच्या घरात.
देव माझ्या घरात आलाय. वचन काय सांगते बघा, कोरिन्थीकरास पहिल्या पत्र 3:16-17. तुम्ही देवाचं, हे देवाचं घर आहे. हालेलुया. तुमचं घर कुठे आहे? हे देहाचं घर आहे. मातीचं घर हे आहे. मातीचं घर कुठे आहे? कबरे. पापाचं घर कुठे आहे? अधोलोक. पत्ता कधी कुठला सांगतील पत्ता? मी माझं नाव पण नाही सांगत. मी नाव सांगायचं असेल तर काय माहिती, मी ब्रदर बोलतो. कोणाला नंबर दिला असेल तर माझं नाव काय दिलं जाते? ब्रदर असं बोल. काय सांगेल? आपण बघूया. हालेलुया. आपला खरा पत्ता कुठे आहे? कोणी कधीच पत्ता दिला नाही आपला. चुकीचे पत्ते देतात. मग तो कुठे जातो? मेल्यानंतर त्या मातीमध्ये. लोक आहेत, प्रार्थनेला यायचं असेल तर ते गाड्याला जागा नसते. तो पत्ता पहिलाच दिलेला आहे, त्याने ऍड्रेस दिलेला आहे. माझा अमुक ठिकाणीचा मृत्यू नंतर आहे, इकडे नाही जायचं, वर जायचं नाही. प्रत्येकाचे पत्ते रॉंग आहेत, म्हणून देवाजवळ पण जात नाही. पत्ता चेंज करा, देवाबरोबर जाईल. नावही चेंज करा. नाव कळलं तर कोरलेलं आहे तिकडे जा. हालेलुया. म्हणून आम्ही रोमकरा 6 पापाचं वेतन मरण आहे. आमचा पत्ता इकडचाच आहे. कोणाला पत्ता द्या. हालेलुया. तुमच्या घरचा पत्ता तुम्ही देता, तो आल्यानंतर पेढा खाणा करतो की नाही? म्हणजे तुमचा नरकाचा पत्ता तुम्ही देतो, स्वर्गाचा पत्ता देत नाही. कधी प्रार्थनेचा पत्ता दिलाय? तुमचं जीवन बदललंय त्याचा पत्ता दिलाय? हालेलुया. पत्ते चेंज करा. समजलं? लोकांच्या सांगण्यामध्ये राहिले तर पत्ता तुमचा बदलेल, आणि देवाच्या सांगण्याप्रमाणे तुमचा पत्ता स्वर्गाचा. जागा त्यांनी सांगितलेला आहे. देव स्वतः बोला योहान 14:2, मी तुमच्यासाठी जागा तयार कराव्याच. म्हणून पापापासून दूर झालाय. आता जेव्हा पापात पडणारी माणसाची होती ती अधोलोकामध्ये गेली. आता वचन वाचलंच ना, मृतांची प्रेता काय करतात? अधोलोकात हालेलुया थरथरत आहे. हालेलुया. अग्निभक्त देवासमोर आपलं जीवन जर आहे, येशूने स्वतः बोललेलं आहे, तर आपल्या जीवनात मिळेल. कोरिन्थीकरास पहिल्या पत्रात 6:19-20 मी मौलाने विकत घेतलेला आहे. मग आमचा पत्ता कुठे आहे? त्यांनी जर आम्हाला विकत घेतले तर आमचे पत्तेच राहिले नाही. आमचे पत्ते स्वर्गाचे. त्या दिवशी मी असं बसून याच्यावर मी मनचिंतन करत होता आणि प्रार्थना करत होता, तेव्हा हालेलुया मी तो पत्ता ऍड्रेस करत होता. हालेलुया. आणि त्या पत्त्यामध्ये मी बोलत हालेलुया. मला कसं आहे, जेव्हा मी मननचिंतन करतो आणि प्रार्थना करायला बसला ना, तर मोबाईल जोडीला असेल तर ताबडतोब हालेलुया. तर बऱ्याचशा गोष्टीचं आहे, कुठे आहे माहिती नाही, याच्यामध्ये आहे कदाचित रेकॉर्ड केलेलं मी, पण दिसत. हालेलुया आहे. तेव्हा मी आवाज मरणाचा पत्ता कुठे आहे? दफन मध्ये. कुठे? मातीमध्ये ना. तो पत्ता कुठे गेलाय? तर बोईसरला असताना मी मनोचिंतन करत होतो, तेव्हा प्रार्थना करत असताना म्हणजे देवाशी एक रूप मध्ये होता. हालेलुया. तेव्हा आपलं नक्की जीवन काय आहे? येशू ख्रिस्त काय सांगते योहान 7:35 मी जीवनाची भाकर आहे. 48 मध्ये पत्याची. मग आपली जीवनाची भाकर येशू आहे. मग येशू कुठे आहे? मग येशू बरोबर आपण कसं राहायचं? तेव्हा ते मी रेकॉर्ड केलं तिकडे मोबाईल मध्येच, असं व्हॉइस रेकॉर्ड करून ठेवलं. कधी आठवण नसली तर ते आठवण, कारण योहान 14:26 आठवण देतच. तर ही जी काही गोष्टी जी आहेत ती हिंदीमध्ये मी बोललेली आहे. मला हिंदीमध्ये टाकायचं. हालेलुया. पण पहिल्या जगात होतं तर हिंदी एक्सपर्ट होतं, आता आहे, पण प्रभूचं वचन द्यायला हिंदीमध्ये थोडस मागे पुढे होते, पण होते. हालेलुया. लोकांशी बोलायला बोलतो. हालेलुया. तर आपली काही गोष्टी आहेत त्या आपण स्वतःहून थोडस स्वतःचा पण विचार करायचा की मी नक्की कुठे आहे. आता मी समजा पलंगावर पडलाय आणि मी मनचिंतन करतो, पण शेवटचा जो पलंग असेल तर डायरेक्ट मातीचा आहे. बरोबर? तो मातीचा आहे. आता तुम्हाला मातीवर बसायला लागलं ते बसतील का? काहीतरी बोला तरी हा की नाही बसणार ना. लाद्यावर बसतील. लाद्या खंडे व्हायला लागलं तर काय टाकतील?
कार्पेट टाकतील, मस्त दुखतील असं. हालेलुया. परिस्थिती अशीच आहे, काय करणार. हालेलुया. तर शिकायचं. मग ते शेवटला मातीपासून बनवणारा मातीच्या जागेवर. म्हणून मी लोकांना सांगतो ना, जिंदगीमध्ये पापाचंच वजन आहे. जन्माला येतो 3 ते 3.5 किलो आणि तो मेल्यानंतर त्याची माती 3 ते 3.5 किलो किंवा राख जाळत. कारण जिंदगीमध्ये सगळं पाप आहे ना, तेच या शरीरामध्ये हालेलुया काय वजनाने भरलेलं. प्रभू येशू जवळ पाप नव्हतं, तो पवित्र एक आत्मा होता, तो पाण्यावर चालला. पण पाण्यावर चालला. आणि जेव्हा येशूने पेत्राला सांगितलं, पेत्र बोलतो मी पण एवढा आहे, विश्वासात तो निघाला. त्याने वारा पाहिला, उडला. जेव्हा देवाला पाहतो तो बरोबर रस्त्याला चालतो आणि जगाला पाहतो तो जिंदगीमध्ये बुडून जातो. म्हणजे आपलं लाईफ शून्य. पाप कधी पण जिंदगीत कोणत्याही माणसाला सपोर्ट देणार नाही स्वर्गात. म्हणून स्वतःच एक 4:4 मध्ये दिले, झोपताना विचार करत असतो. माणूस स्वभाव आहे, नीतिसूत्रामध्ये दिलेला आहे 28:5. जो जातो बरं होत नाही, कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया. नीतिसूत्र 24:16. धार्मिक मनुष्य दिवसातून 7दा पापात पडतो पण तो पुन्हा उठतो. म्हणजे पाप आपण सोडण्याच्या तयारीत जर असेल ना, पाप काढण्याच्या तयारीत असेल, तो मनुष्य एकदम फ्रेश असेल. जेव्हा आपला स्वतःचा स्वार्थ निर्माण कुठेतरी असतो ना, तिथे पाप होतात. पण एखादा मनुष्य दुसऱ्याचं चांगलं काम करायला सुरुवात करतो, त्याच्याकडे पाप नसते. लक्षात ठेवा 2 गोष्टी आहेत. येशूने दुसऱ्याचं चांगलं बघितलं, चांगलं केलं, त्याच्यात पापच नाही आलं. हालेलुया. जुदासने स्वतःच बघायला गेला तर त्याच्या पाठीमागे पाप. आपण दुसऱ्यासाठी करत राहा, पाप होणार नाही. पण स्वतःसाठी काही करायला लागलं ना, तर पाप शब्दापासून, बोलण्यापासून, विचारापासून, डोळ्यापासून. बायबल आपल्याला काय सांगते, डोळा. बरोबर ना. डोळा तुला पापात प्रवृत्त करत असेल तो तोडून टाक. मग ज्याला झोप येते त्याला काय सांगणार. हालेलुया. काय सांगणार मला सांग, काय नाही सांगू शकत. हालेलुया. तोडून टाकायचा अर्थ काय. नरकात जाणार आहे म्हणून पश्चाताप. कारण येशूने आम्हाला नरकाचे रस्ते बदलले. नरकात जाणार होतो आम्ही, येशूने आमच्यासाठी क्रूसावर बलिदान देऊन आम्ही आझादी झाले. तेव्हा तो असं सांगत होता, जेव्हा स्वतः शिकवत होता ना, तेव्हा तुझा डोळा पापात प्रवृत्त करत असेल तोडून अगदी. आपल्या डोळ्याने जर दिसत नसेल तर चष्मा तरी लावतील का. पण दिसलं पण कधी पश्चाताप करतील का, माझ्या डोळ्यामध्ये काय चूक झाली. बरोबर. ऐका ना, मी कधी सांगतोय बघ, माझं पांढरं झालं माहितीये का. डोक्याला काय लावलं, काय माहिती नाही. एशियामध्ये 3 अध्याय 16 पासून ते वाचलं की नाही. काय दिलेलं आहे त्याच्यात. वेणी फणीच्या गिरवळ ना मला सांगितलं. ते काय काय लावतात डोक्याला, मी पण लावतो. 16 वर्षाचा पोरगा व्हायला काय केलं. आज बरेच बाया सुद्धा लावतात, ते लावतात बाया लागतात, काळा करतात डोक्याला. कारण 16 वर्षाचा झाला असं आहे का. मग ते 10-20 डोक्यावरचे केस मोजतो. आपण बरेचसे बाईबला अनुभव घेतो. पांढरा आहे तर काळा पण करू शकतो, काळा आहे तो पांढरा पण केस करू शकतो. माहिती बसून सुद्धा माहिती होतं तरी मी ते केलं की चल चांगले बस. ती मशीन मार लागली तर त्याने सांगितलं ना, हे लावलं का मस्त होईल. आला तर 4 दिवस हॉस्पिटलमध्ये आठवण ठेवली. पण 2 गोष्टी मी नेहमी ठेवतो बघा. कोणी जरी आपल्याला काहीतरी चुका सांगतो ते सावध राहायचं. एकदा इकडे बाई होती, मी मनचिंतन करून आला आणि माझे केस थोडे वाकडे तिकडे झाले. काय झालं सांगतो, नाही हे केस आहेत ते बरं आहे ट्रिक मध्ये दिसत बसलेलं असं. मी इथून वेदीवर प्रवचन, चूक माझी दुरुस्त करणं मारे गेला ना, सांगितलं आता मशीनच मारे बस. म्हणजे फणी मारायचे पैसे कमी आहे का नाही. हा हालेलुया. पाप वाचवा, पाप करू नका. मार्क 9:42. एखाद्याचा विश्वास आहे ना, त्याला आपण पापात पाडत असेल
खोल समुद्रात टाकणं इथं पश्चाताप केला. आपलं स्वतःला का हे करतात, म्हणजे स्वतःला का मोठंपणा करतात. स्वतःच सांगितलं तर लोक 12 उघडकीस येणार, सगळी पाप केली की उघड होणार. करायला बरं आहे, सांगायला काय गोष्ट. कबूल करा देवाजवळ आपली पाप कबूल करा. आपल्याला देवाचा जो आशीर्वाद आहे त्यांना मार्ग देण्याचं काम करा. हल्ली जर आपण आपल्या जीवनामध्ये देवाच्या वचनानुसार जर आपलं जीवन जोडलेलं आहे तर देवाची कृपा आपल्या प्रत्येकामध्ये कार्य करणार आहे. हल्लिया मी पश्चाताप करतो, पापांची पदवी घेऊन आपली पापांची कबुली करून आपली पाप बदली घेऊन आपल्या पापांचा पश्चाताप करून मन परिवर्तन करा. हल्लिया मनाची तयारी करा. मन तुम्हाला समाधान देईल. प्रभू दयाळू आहे, आशीर्वादित आहे, अभिषेक आहे आणि त्याच्याद्वारे आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला समाधान आहे. मी रोज सांगतो आपलं जीवन नाही कधी या पृथ्वीत आपलं असं आहे असं काहीच घेऊन चालू नका. एक दिवस सगळं सोडून जा. जिंदगीमध्ये एकच असं सांगा की मला कोणाचं तरी काहीतरी चांगलं करायचं. भविष्यात तुम्हाला आशीर्वाद. आज जिंदगी मला येशूची मिळाली. मला कळते की मी आता छोटा असताना आणखी वर्ष आणखी वाढली असती माझी कामं करायला. हल्लिया म्हणून मी धावत राहतो, थांबत नाही, कारण वेळ आपली नाहीये. आता काळ आहे ना तोच आहे पाऊस. जे स्वतः खाण्याचा विचार करतात ना मौज म्हणजे तेच गरीब आणि गरजवंताला देण्याची इतका मोठा प्रमाण आशीर्वाद मिळतो. भविष्यात कधी उपाशी राहणार नाही. कारण मी सांगतो लोकांना, मी पूर्वीपासून करत आलाय, आज मला कमी पडत नाही. मला कुठल्या गोष्टीचा गर्व नाही. गर्व करून कोणाला दाखवायचं आहे? बक्षीस मिळणार आहे, गिफ्ट, आणि या जगाची कोणती गिफ्ट आहे ती आपल्याला कामाला येते. सगळ्यात मोठं गिफ्ट हेच आहे. तिकडच पहिल्या पत्रामध्ये 12 ते 7 पासून जर वचन घेतलं ना, एक गिफ्ट तयार करा. तर परमेश्वर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तयारी करा की मला देवासाठी देवाने निवडलेलं आहे, देवाच्या कामासाठी मला देवाचा राज्य करायचं. हे जग काय शून्य आहे, त्याला आकार करा. त्या शून्यातून बाहेर उतरा. त्या खूप चर्चा जगाची मैत्री करू नका. जगाची मैत्री देवाबरोबर वैर आहे. संकट आल्यावर नानकट खायला सुद्धा भेटत नाही. येशू जीवन आहे, येशू मार्ग आहे, येशू शिक्षण आहे. छोटीशी प्रार्थना करूया. परमेश्वरने आपल्या सर्व अपराधाची क्षमा करावी. परमेश्वरने आपल्याला चांगलं जीवन द्यावं. परमेश्वर आपल्याला चांगला मार्ग द्यावा. प्रभूच्या मार्गात आपण चालावं. पवित्र आत्म्याच्या दानाने ज्ञानाने वरदानाने भरावं. पवित्र आत्म्याचं साहाय्य भेटावं. म्हणून सर्व मंत्र काम झालं, सर्व पुरुष प्रभूचा आशीर्वाद भेटावा. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आपल्या जीवनात पवित्र कार्य करण्यास संधी मिळावी ही प्रार्थना येशूच्या द्वारे करतो. आमेन. हालेलुया.